मी डॉक्टर सुप्रिया पुराणे 9M डिरेक्टर अँड सिनियर ऑब्स्टिक अँड गायनेकोलॉजी प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ. तर मी अंकुरा हॉस्पिटलचे अंकुरा विमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आता कार्यरत आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण एक हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे अत्यंत गुंतागुंतीच्या प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचं डिपार्टमेंट आपण सांभाळतो आहे. आणि अंकुरा हॉस्पिटलमध्ये या हाय रिस्क प्रेग्नन्सींना व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींची इथे पूर्तता आहे. इथे स्किल्ड डॉक्टर्स आहेत, स्किल्ड ॲनेस्थेशियोलॉजिस्ट आहेत. या कुठलीही जेव्हा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आपल्याला करायची असते किंवा गुंतागुंतीची डिलिव्हरी आपल्याला करायची असते तेव्हा ॲनेस्थेशियासुद्धा तेवढाच कॉम्पिटंट ॲनेस्थेटिस्ट आपल्याला लागत असतात. तर ते डिपार्टमेंट आपल्याकडे आहे. मध्यरात्री जरी काही कॉम्प्लिकेशन आलं तर लगेचच आपल्याला सोनोग्राफी करता आली पाहिजे त्यासाठी सुविधा आहेत. समजा रक्तस्राव होत असेल तर आपल्याला इमर्जन्सी रक्त मिळालं पाहिजे त्या सुविधा आहेत. समजा पेशंटची कंडिशन ट्रीटमेंट देता जर खराब झाली तर आपल्याला ICUची प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये काय होतं, डिलिव्हरी थोडीशी लवकर होते. म्हणजे अपुऱ्या दिवसाचं बाळ बऱ्याच वेळेला जन्माला येत असतं आणि त्या अपुऱ्या दिवसांच्या बाळाला आपल्याला त्याची काळजी जेव्हा घ्यायची असते तेव्हा NICUची पण गरज असते. तर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपण गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया काय किंवा गुंतागुंतीच्या डिलिव्हरीज अत्यंत जोखीम असलेल्या डिलिव्हरीज पण आपण करत असतो. तर ह्या येस हॉस्पिटलमध्ये जे हां आता आपण ह्या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये एक 3 डिलिव्हरीज अशा केल्या होत्या. त्या डिलिव्हरीज बऱ्यापैकी रेअर डिलिव्हरीज समजल्या जातात. पण आपलं हॉस्पिटल हे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करू शकण्यासाठी हे बऱ्यापैकी तसं आता नावारूपास आलेलं आहे. त्यामुळे त्या 3ही केसेस आपल्याला वेगवेगळ्या लोकेशन्समधून परगावातून सुद्धा रेफर झालेल्या आहेत. तर ह्या 3ही केसेसमध्ये एक साधर्म्य होतं. ते साधर्म्य म्हणजे काय की या 3ही केसेसमध्ये गर्भाशयाची वाढ जी गर्भाशयाच्या वरच्या सेगमेंटला लागते, अप्पर युट्राइन सेगमेंट म्हणजे वरच्या बाजूला लागते, ती अशी गर्भाशयाची वाढ वर न असता ती खालच्या बाजूला होती. त्याला आपण प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो. जेव्हा प्लासेंटा प्रिव्हिया असतं तेव्हा लवकर ब्लिडिंग तेव्हा स्त्रियांना गरोदरपणामध्ये ब्लिडिंग व्हायला सुरुवात होतं साधारण 5व्या, 6व्या, 7व्या महिन्यापासून आणि ते ब्लिडिंग हळूहळू ते जास्त मोठे बाउट्स किंवा हेवी होत जातं. त्याचबरोबर ह्या 3ही केसेसमध्ये एक साधर्म्य होतं. त्या प्लासेंटा प्रिव्हियामध्ये ती जी वार खालच्या सेगमेंटला चिकटलेली आहे तर ती गर्भाशयाच्या स्नायूंपर्यंत जाऊन गेलेली असते. त्याला ॲक्रिटा म्हणतो, प्लासेंटा ॲक्रिटा. प्लासेंटा ॲक्रिटामध्ये प्रॉब्लेम असा होतो की स्त्रियांना त्या गरोदर मातेंना हेवी एकदम ब्लिडिंग होतं, खूप जास्त रक्तस्राव होतो, लवकर डिलिव्हरी करावी लागते. त्यामुळे बाळं पण अपुऱ्या दिवसाची असतात आणि त्यांची वार इतकी घट्ट चिकटलेली असते, ती गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये गेलेली असते. त्यामुळे आपल्याला ती वार डिलिव्हरीनंतर सेपरेट करता येत नाही आणि त्यामुळे कित्येक वेळेला गर्भाशय काढून टाकायचं ऑपरेशन आपल्याला करायला लागू शकतं. तर अशा टाईपचं ह्या 3ही केसेसमध्ये प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे खालच्या बाजूला पण चिकटलेला होता, ॲक्रिटा म्हणजे तो मसल्समध्ये पण स्नायूंमध्ये पण गेलेला होता. त्यामुळे ही अशी कॉम्प्लिकेटेड टाईपच्या ह्या 3ही डिलिव्हरीज होत्या. 2 डिलिव्हरीजमध्ये एक 32 वीक्सला झालेली आहे म्हणजे 8व्या महिन्यात झालेली आहे. तर तिचं बाळ पण व्यवस्थित आपण डिलिव्हर केलेलं आहे आणि तिचं गर्भाशयाचा जो खराब पोर्शन होता जिथे प्लासेंटा घट्ट चिकटलेला होता, जो सेपरेट आपण करू शकत नव्हतो, तो पूर्ण कट करून तिचं गर्भाशय आपण व्यवस्थित रिपेअर करून दिलेलं आहे. असं पहिल्या केसमध्ये आणि तिसऱ्या केसमध्ये त्यांना बाळ पण छान मिळालेलं आहे, गर्भाशय पण त्यांचं व्यवस्थित आपण रिपेअर करून दिलं आहे. पण जी दुसरी केस होती त्या केसमध्ये 19व्या आठवड्यातच वार ते गर्भाशयाचे मसल्स इन्व्हेड करून ती बाहेर जायला लागली होती. त्यामुळे त्या केसमध्ये आपल्याला 7व्या 8व्या महिन्यापर्यंत ते बाळाला वाढवू देणं हे तिच्या दृष्टीने आणि बाळाच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने धोकादायक झालं असतं. म्हणून ती केस जी औरंगाबादमधून रेफर झाली होती तर ती केस आपण इथे 19व्या आठवड्यात
तिची सर्जरी सक्सेसफुली केली, तिचं गर्भाशय आपण व्यवस्थित रिपेअर केलं आणि त्याचबरोबर जो खराब पोर्शन, अफेक्टेड पोर्शन, जो गर्भाशयाचे मसल्स म्हणजे इन्व्हेड करून जो बाहेरच्या बाजूला जायला लागला होता तो सगळा आपण काढून टाकला. आणि ह्या शस्त्रक्रिया करताना कधी कधी एवढंच करून पुरेसं होत नाही, तर हेवी ब्लिडिंग व्हायला सुरुवात, म्हणजे हेवी ब्लिडिंग हे होतच राहतं आणि आईच्या जीवाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला आणखी काही मेजर्स घ्यावी लागतात. ती म्हणजे आपण ह्यातल्या एका केसमध्ये इंटरनल आयलियाक लायगेशन केलं, म्हणजे गर्भाशयाला जो रक्तपुरवठा जात असतो त्यातली एक महत्त्वाची शीर असते, त्याला इंटरनल आयलियाक आर्टरी म्हणतो. तर तिला आपण बंद करतो. बंद केली की गर्भाशयाला जाणारा ब्लड फ्लो तात्पुरता बंद होतो. नंतर निओवॅस्क्युलायझेशन होऊन ते परत सगळं व्यवस्थित होऊन जातं, पण ते ऑपरेशनसुद्धा एकीमध्ये करावं लागलं.